नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडकी बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेक प्रश्न विचारत होते। आता त्याबाबत एक संभाव्य तारीख जी आहे समोर आलेली आहे आणि संभाव्य तारीखनुसार कोणत्या तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल या संबंधीची संपूर्ण माहिती बघून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यात आलेला आहे। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यांची वाट मात्र महिला वर्ग वाट बघून आहेत। हा हप्ता कधी जमा होणार याबाबत अनेक प्रश्न जे आहेत लाडक्या बहिणीकडून विचारले जात आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला आहे। त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता सुद्धा देण्यात येईल आणि ऑगस्टच्या हप्त्याची तारीख अद्यापपर्यंत समोर आलेली नाही, परंतु लवकर हे पैसे दिले जातील हे लक्षात ठेवायचंय। आता ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार, महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधी येऊ शकतो। दर महिन्याच्या शेवटच्या 2 हप्त्यामध्ये पैसे दिले जातात, यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता अनेकांचा प्रश्न असेल GR निघाला नाही, GR निघाल्यानंतरचे पैसे वाटप होतात हे लक्षात ठेवायचं आहे। आता गणेश उत्सवात देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात। अनेकदा सणांच्या मुहूर्तावर साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात, त्यामुळे गणेश उत्सवानिमित्त सुद्धा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जाऊ शकते। लवकरच याबाबत अधिकृत तारीख जाहीर केली जाईल। जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता आणि यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलै महिन्याचा हप्ता दिला होता आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे देखील लाडक्या बहिणींना अद्यापर्यंत मिळालेले नाही, त्यामुळे लाडकी बहीण वर्ग अनेक प्रश्न विचारत आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही? लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 40 ते 50 लाख अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आणि त्या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे मिळणार नाही। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 42 लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान यानंतर अनेकांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत। त्यात ज्या महिला निष्कामध्ये बसणार नाही त्यांना या योजनेअंतर्गत बाद केले जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर ही एक लाडकी बहीण योजनेअंतर्गतची मोठी अपडेट आहे। अपडेट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।